brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या नेत्यांकडून ठाकरे गटाला डिवचण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झालेत। अशातच ठाकरे गटातही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे। आता या सगळ्या प्रकरणांची चर्चा सुरू असताना आज आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने ठाकरे काका आणि पुतणे शिवाजी पार्कवर एकत्र आले होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत भरपूर गप्पा मारल्या। इतकंच नाही तर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वाघनखं सुद्धा हातात घालून बघितली। शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। नक्कीच आपण या ठिकाणी पहिले तर राज ठाकरे यांनी देखील वाघनखं दिलेली आहेत आणि या ठिकाणी आज शिवजयंती आणि त्या निमित्ताने हे वाघनखं संबंध होत आहे। कार्यकर्त्यांकडनं ही वाघनखं दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण मिळत तर राज ठाकरे यांनी स्वतः ही वाघनखं हातात घेतली होती आणि आदित्य ठाकरे त्यामुळे आता शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्यात। एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरेंनी चर्चा केल्यानंतर ठाकरे गटाने आपले पासे टाकायला सुरुवात केली आहे। मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरे गटाने 3 नावं फायनल केली आहे। यामध्ये साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास फाटक यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे। ठाकरे गटाच्या 3 स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून 1 नगरसेवक मनसेला मिळावा अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली होती। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने 3ही जागा स्वतःकडे ठेवत मनसेच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची चर्चा आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती। निकाल लागल्यानंतर आणि महापूर बसेपर्यंत राज ठाकरे यांनी कोणत्याही सत्ताधारी नेत्याला भेटणं टाळलेलं होतं। कल्याण डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गट नाराज असल्याची चर्चा होती। आता शिंदेंसोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।